नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण नागपूर खंडपीठ या अंतर्गत 4थी पासवर नोकरी संधी आलेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि किती जागेसाठी होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर ही जी भरती निघालेली आहे ही एकूण 5 जागेसाठी निघालेली आहे आणि पदाचं नाव असणार आहे स्वयंपाकी। तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या ठिकाणी ही भरती निघालेली आहे। ठीक आहे, तर एकूण जागा असणार आहे 5। त्यामध्ये 4 विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल आणि एका विद्यार्थ्याची नाव प्रतीक्षा यादीमध्ये येणार आहे आणि पदाचं नाव आहे स्वयंपाकी, म्हणजे साठी ही भरती होणार आहे। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला पगार मिळणार आहे 16,600 ते 52,400 इतका। तर वयोमर्यादा बघून घ्या। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत राहणार आहे। त्याची पात्रता असणार आहे उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असावा आणि तुम्हाला स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक, म्हणजे तुम्हाला कुकचा अनुभव असणे आवश्यक आहे। मराठी भाषा लिहिता वाचता येणे गरजेचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जो आहे हा तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 18 एप्रिल। 18 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। 18 एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे आणि अर्ज फक्त तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला 300 रुपयाचा डीडी पण पाठवावा लागेल। ठीक आहे, तुम्ही डीडी पण काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर पण काढू शकता। पोस्टल ऑर्डर डीडी कार्डचं नाव आहे रजिस्टर हायकोर्ट बेंच ॲट नागपूर, या नावाने तुम्हाला डीडी किंवा पोस्टल ऑर्डर काढावं लागेल 300 रुपयाची। ठीक आहे, आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वयंपाकी पदासाठी अर्ज आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, नागपूरच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने। तर या ठिकाणी म्हटलं जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची तयार करण्यात येणार आहे। ठीक आहे, तुमची शॉर्टलिस्ट या ठिकाणी लागू शकते। शॉर्टलिस्ट या ठिकाणी लावणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे 30 गुणाची, शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे 10 गुणाची आणि तोंडी मुलाखत होणार आहे 10 गुणाची। असं 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे। म्हणजे स्वयंपाकीची तुमची प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल घेतला जाईल आणि शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत, ठीक आहे, हे 3 स्टेप तुमच्या नियुक्तीसाठी राहणार आहे। तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे हे या ठिकाणी दिलेले आहे। सर्व डॉक्युमेंट जे सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे। ठीक आहे, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे तुम्ही टीसी, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट वगैरे पाठवू शकता। तसेच तुमचे शैक्षणिक कागदपत्राचे प्रमाणपत्र पण या ठिकाणी मागितलेलं आहे 4थी, 10वी, 12वी। ठीक आहे, हे तुम्हाला अर्जासोबत पाठवावं लागेल, डॉक्युमेंट मागितलेले आहे। जर तुमच्या मार्कशीटवर ग्रेड असेल तर तुम्हाला टक्केवारीची मार्कशीट तयार करून आणावी लागेल शाळेमधून। इथं या ठिकाणी अनुभव दाखला मागितलेला आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट मागितलेलं आहे। तसेच अर्जदाराने त्याला बनवण्यात येणारी पाककृतीची यादी बनवावी। तुम्हाला जे जे बनवता येते त्याची यादी तुम्हाला पाठवावं लागेल। ठीक आहे, एम्प्लॉयमेंट कार्ड असेल त्याची प्रत तुम्ही पाठवू शकता, नावामध्ये बदल असेल ते मी पाठवू शकता, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो पण तुम्हाला सोबत पाठवावा लागेल। ठीक आहे, तसेच तुम्हाला लहान कुटुंबात प्रमाणपत्र पण या ठिकाणी पाठवावं लागेल। तसेच तुम्हाला जाहिरातीतील प्रसिद्धीनंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावं लागेल। ठीक आहे, 2 दाखले तुम्हाला पाठवावं लागेल। 2 दाखले मूळ पाठवून द्यायचे आणि ती झेरॉक्स जी आहे आपल्या जवळ ठेवायची, डॉक्युमेंट पाठवायचे, संपूर्ण माहिती दिलेली आहे हे व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज पाठवायचा। ठीक आहे, 300 रुपये डीडी या ठिकाणी महत्त्वाचं आहे। 4थीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, जी काही तुमची पात्रता असेल त्यानुसार आपले डॉक्युमेंट पाठवायचे आहे। बघा मित्रांनो, असा अर्ज दिलेला आहे। हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे। 18 एप्रिल याची अंतिम तारीख आहे। संपूर्ण अर्ज व्यवस्थित वाचायचा, संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज पाठवायचा आहे। ठीक आहे, घोषणापत्र पण तुम्हाला पाठवायचे आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट 2 पाठवायचे आहे। ठीक आहे, हे पण तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं राहणार आहे। संपूर्ण फॉर्म भरायचा आणि त्यानुसार आपले डॉक्युमेंट्स पाठवायचे। याची अंतिम तारीख आहे 18 एप्रिल। 18 एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे।
तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय आपला अर्ज भरायचा नाही, कारण यामध्ये सर्व महत्त्वाची सूचना तुमच्याकडे दिलेली आहे. या सूचना व्यवस्थित वाचायच्या, नंतरच आपला अर्ज भरायचा. याची अंतिम तारीख आहे 18 एप्रिल. 18 एप्रिलपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. अर्ज तुम्ही एकदा स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवू शकता. संपूर्ण अर्ज लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला मिळून जाईल. किंवा खाली जी वेबसाईट दिलेली आहे, या साईडवर पण तुम्ही आपला जो अर्ज हा डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.